आज पवित्र पुण्यभूमी मोहगाव या पुण्यनगरीमध्ये आजची ही कीर्तनाची सेवा आहे। वामनदेवांच्या दरबारामध्ये हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय वेदशास्त्र संपन्न श्रद्धेय दादांच्या समोर आणि आपल्या या नगरीतील या संस्थांचे महंत वारकरी संप्रदायातील एक फार मोठे उपासक ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक वर्ष साधना केलेली आहे। वारकरी संप्रदाय अनेक दशक महापुरुषांच्या सानिध्यामध्ये राहून भजन केलेले आहे की आपलं जीवन भजननिष्ठ बनवलेले। तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, भजन केलं आयुष्यभर। आणि त्या नानांच्या तीर्थयात्रेच्या मावंद्याच्या कार्यक्रमानं आजची ही कीर्तनाची सेवा आहे। नानांनी अंतःकरणामध्ये इच्छा की भगवान श्री रामचंद्र प्रभू अयोध्येला स्थापन झाल्यानंतर आपण रामरायाचं ऐश्वर पाहण्यासाठी गेलं पाहिजे। विश्वाचे राम आहेत ते, रामा इष्ट देवता आहे आणि अनेक वर्ष रामप्रभूंनी 12 वर्षच नव्हे अनेक शतक वनवास भोगलेले आहे। आणि त्या श्रीराम प्रभूची अयोध्येला प्राणप्रतिष्ठा झाली मागच्या वर्षी 22 जानेवारीला। आणि मग अंतःकरणामध्ये इच्छा होती की आपण रामरायाला एकदा पाहून येऊ, रामरायाचं ऐश्वर पाहून येऊ। घडलं आणि मग त्यावेळेला नानांच्या बरोबर अयोध्येला भगवान श्री रामचंद्र प्रभूंच्या दर्शनासाठी जाण्याचा योग आला। मग नुसतं अयोध्येला जाण्यापेक्षा अवतीभोवती असणाऱ्या देवदेवतेचीही आपण दर्शन घेऊया अशी इच्छा निर्माण केली। मग गजानन महाराज, मुक्ताबाई, संतश्रेष्ठ, ओंकारेश्वर, उज्जैन, अनेक ऋषीमुनींच्या तपश्चर्येच्या जागा, वाराणसी, गोकुळ, मथुरा, गया, वृंदावन, चित्रकूट। असं सांगतं की आपल्या जीवनामध्ये चित्तशुद्धीसाठी यात्रा महत्त्वाची आहे, की यात्रा करायला पाहिजे जीवनामध्ये। महापुरुषांनी आपल्याला श्रीमद भागवतामध्ये गोकर्ण महाराज आपल्या पित्याला उपदेश करतात की बाबा जीवनामध्ये हे करा, साधू संग सेवया निशिदिनम हरिम भजे, दुसरी इच्छा नाही। तीर्थयात्रा गमष्यती कल्याणम भव, ही दुसरी साधना करू नका। जीवनामध्ये संताची संगती करा, साधू संग सेवया निशिदिन हरिम भजेत, रात्रंदिवस हरीचं भजन करा, तीर्थयात्रा करा आणि महापुरुषाचं श्रवण करा। याच्या पलीकडे आपल्याला दुसरं काही करण्याची गरज नाही। मग तीर्थयात्रा करा। आपल्या अनेक स्थान आहेत या विश्वामध्ये, काही देवाचे स्थान आहेत, काही ऋषीमुनींचे स्थान आहेत, काही पवित्र पतिव्रतांचे स्थान आहेत, काही आचार विचारवान राजाची स्थान आहेत, काही तीर्थ आहेत, काही क्षेत्र आहेत, काही धाम आहेत। या मृत्यू लोकामध्ये अनेक महाराज 12 ज्योतिर्लिंग आहेत, 4 धाम आहेत, सप्तपुऱ्या आहेत, सप्तगंगा आहेत की ज्यांच्या दर्शनाचा वेगळ्या प्रकारचा काय आहे महिमा आहे। प्रत्येक क्षेत्राचा वेगळा महिमा आहे। बघा भारताच्या 4 बाजूला 4 धाम आहेत। बद्री केदारनाथ एक धाम आहे, द्वारिका एक धाम आहे, रामेश्वर एक धाम आहे आणि जगन्नाथपुरी एक धाम आहे। असे 4 धाम आहेत। सप्तपुऱ्या आहेत, काशी, मथुरा, अवंती, अमुक तमुक। 12 ज्योतिर्लिंग आहे, सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्या महाकालम ममकालम मलेश्वरम, परल्या वैद्यनाथंच डाकिन्य भीमशंकरम, सेतुबंदे तु रामेशं नागेश दारुकावने, वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये, एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः नरहरी महाराज म्हणतात सत्य ज्योतिर्लिंग 12, सत्य ज्योतिर्लिंग 12, सत्य ज्योतिर्लिंग 12, प्रातःकाळी स्मरण करा, प्रातःकाळी स्मरण करा, प्रातःकाळी स्मरण करा,
ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग. वाराणसी विश्वनाथ, मोक्षदाता तो समर्थ, पूर्वीला अंतरीचे आर्त, उज्जैनीचा महाकाल म्हटले. आणि अशी 12 ज्योतिर्लिंग आहेत. महापुरुषांच्या अनेक पुण्यभूमी आहेत की जिथं गेल्यानंतर आपल्याला आपल्या अंतःकरणाची काय महापुरुषांनी सांगितलेले की तीर्थयात्रा करा. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा करा, तीर्थयात्रा करा. म्हणजे जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चांगले आहेत, पाय चांगले, शरीर चांगले आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा करा. भगवंताचे स्थान, भगवंताचे स्वरूप नेत्रानं पाहून या की ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रकारचं काय आहे, विशेषत्व आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते स्मरण करा. संतांच्या संगतीमध्ये जा म्हटले. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ, संता संगे सेवू, वासुदेव धनिवरी. महापुरुषांच्या सानिध्यामध्ये भगवान नाम संकीर्तन करत तीर्थाचा महिमा जाणं, क्षेत्राचा महिमा जाणून कुठे गेल्यावर काय करायला पाहिजे याचं ज्ञान जाणून यात्रा करा. आता लोक यात्रा करतात साधना म्हणून नाही, मौज मस्ती म्हणून. विठ्ठला विठ्ठला बघा कसंही जा, तिथे गेल्यावर पुण्य लागणारच आहे, पण महापुरुषांच्या सानिध्यामध्ये गेलं तर थोडं विशेषत्वानं लाभ होईल. काय लाभ होईल? महाराज म्हणतात चित्तवृत्ती शुद्ध करण्यासाठी तीर्थयात्रा करणं महत्त्वाचं आहे. काही लोक म्हणतात महाराज आम्ही एकनिष्ठ आहोत, पंढरी सोडून आम्ही जात नाहीत. पण पंढरपूरला का होईना पण जावंच लागतं ना. पंढरी सुद्धा काय आहे? तीर्थ आहे, क्षेत्र आहे, सकळ तीर्थाचं क्षेत्र आहे. अवघीच तीर्थे घडते एक वेळा. आता सगळं पुण्य पंढरपुरात असल्यामुळं काही लोकांना बाहेर जायची गरज नाही. पण तरी सुद्धा आपल्या वृत्तीला स्थिर करायचं असेल तर तीर्थयात्रा महत्वाची आहे. विठ्ठला भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी यात्रा केल्या, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी यात्रा केली. आपले वारकरी संप्रदायाचे इष्ट संत ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय या महापुरुषांनी सुद्धा काय केलेली आहे? तीर्थयात्रा केलेली आहे. तीर्थयात्रा केली महाराज. नामदेवराय तीर्थयात्रेला गेले. ज्ञानोबराय म्हणतात देवा माझी इच्छा आहे त्रिभुवनीचे तीर्थ पहावे नयनी, त्रिभुवनीचे तीर्थ पहावे नयनी, आईशी आशा मनी उपजली, आईशी आशा मनी उपजली, आईशी आशा मनी उपजली, त्रिभुवनीचे तीर्थ पहावे नयनी, तीर्थ पहावे नयनी, तीर्थ पहावे तीर्थ पहावे, आईशी आशा मनी उपजली, आईशी आशा मनी उपजली, आईशी आशा मनी उपजली. त्रिभुवनाचे तीर्थ पहावेत इच्छा झाली. मग नामयाचे भेटी ज्ञानदेवाले, लोटांगण घातले नामदेवे, प्रीतीच्या पडी भरे देवनी आलिंगण. आलिंगण दिलं एकमेकामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांना आनंद वाटला. संत भेटती आजी मज तिने मी झालो चतुर्भुज. म्हणले देवा परमात्मा श्री पंढरीनाथ म्हणतात काय इच्छा आहे तुमची सांगा. म्हणले माझी काही इच्छा नाही, एवढीच आहे नामयाच्या संगती तीर्थयात्रे जावे. नामदेवरायांच्या संगती संतांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करावी अशी माझी अपेक्षा आहे. म्हटले अशी माझी इच्छा आहे. बर नामदेवरायाला परमात्मा पंढरीनाथ म्हणतात. नामा माऊलीचं आमंत्रण आलेले यात्रेला. देवा मी पंढरी सोडून इतर तीर्थाला जाणार नाही. कशासाठी जाऊ? एवढे तीर्थ जवळी असता पै समर्थ. महाराज म्हणतात एवढे तीर्थ जवळी असता पै समर्थ, कोण दैन्य हत करुणा भाकी. एवढं समर्थ तीर्थ माझ्याजवळ असताना मी दुसऱ्या तीर्थाला जाऊ कशाला? विठ्ठला विठ्ठला महाराज सांगतात शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे मध्यान्ह काळी, येती पुंडलिकाच्या जवळी
करती आंघोळी वंदिती चरण. सगळे तीर्थ पुंडलिकाच्या जवळ येतात. बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महिवरी, हे सगळ्या तीर्थाचा बाप पंढरी आहे म्हटले. आणि हे सोडून मी कुठं जाऊ कशाला, मला जाण्याची गरज नाही, मला इच्छा सुद्धा नाही म्हटले. अरे पण तसं नाही. ज्ञानेश्वर महाराज अपेक्षा करतात, ज्ञानेश्वर महाराज इच्छा करतात. काय इच्छा आहे माऊलींची की तुमच्या संगतीमध्ये प्रत्यक्षे प्रभ्रम मूर्ती ज्ञानेश्वर, प्रत्यक्षे प्रभ्रम मूर्ती ज्ञानेश्वर, प्रत्यक्ष प्रभ्रम ज्ञानेश्वर महाराज कोण आहे याची तुला जाण नाही. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, करीतसे आदर संगतीचा, ऐशे भाग्य जेणे सर्वस्वे साधावे, तरीच जन्मायावे विष्णुदासी. कवनकुळी तुझे किती वर्णन करावं. ज्ञानेश्वर महाराज इच्छा करतात, देवा मी जाणार नाही म्हणजे अरे मी सांगतोय तुला जावं लागेल. आणि मग यात्रेला नामदेवराय निघाले. पण परमात्मा पंढरीनाथाचं केवढं प्रेम आहे पांडुरंगाचं नामदेवरायावर. ज्ञानेश्वर महाराजाला नामदेवराय सांगतात, हे पांडुरंग सांगतात माऊलीला, माऊली आता नामदेवराय द्यायलो म्हणजे असं नाही, माझा जीव तुमच्या हातात द्यायलो बरं का, म्हणजे माझं काळीच तुमच्या हातामध्ये मी द्यायलो. माऊली एकच करा, नामे माझे वेडे आरुषे साबडे, नामे माझे वेडे मार्गी मागे पुढे सांभाळावे. वेडे साबडे म्हणले, कुठं भूक लागल काही होईल, तहान भूक तुवा जाणावी जीवीची म्हणले. तहान भूक सांभाळा जाणा, कुठं झोप लागल काही होईल, तुम्ही उठून चलत राहताल हे कुठं मागं राहील, असं चुकल. आणि महाराज मिठी मारली, अंतःकरणामध्ये वाईट वाटलं महाराज. नामदेवरायाला यात्रेला पाठवलं, मग गेले. पण एक ठरवलं होतं की देवा कटेवरी कर नाही नाही ज्या देवाचे निघे मी तयाचे दर्शन. देवा तुम्हाला अगोदरच सांगायला म्हटले की कटेवर कर ज्या देवाचे नाहीत त्याचं मी दर्शन घेणार नाही. ठीक आहे नामा कसंही कर, पण इच्छा आहे पूर्ण, जावंच लागेल म्हणले तुम्हाला. अरे पण देवा पाठवता कशाला मला, इथं सगळे आमचे पंढरपूर निवासी प्रल्हाद महाराज बडवे त्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे की प्रल्हाद महाराज तीर्थयात्रेला निघाले दादा, आणि मग गाडी वगैरे भरली, आता तीर्थयात्रा करायला पाहिजे म्हणून ते जुन्या काळामध्ये प्रवासाचं सगळं केलं. आणि जाताना पांडुरंगाचा निरोप घ्यायला आले तर परमात्मा पंढरीनाथ रडू लागले म्हणून. प्रल्हाद महाराजाला पाहिलं, देव रडायला लागले.
प्रल्हाद महाराजांनी विचारलं, देवा रडायला काय झालं? म्हटले, अरे प्रल्हाद आता तुम्ही चाललात म्हणले, आणि तुमच्याशिवाय इथं करमल कसं मला या पंढरीमध्ये? तुम्हा वाचुनी उदास असे हे भुवन रमणीय स्थान कैशी घडे. देव रडतात, तुम्ही जाता गावा हुर हुर माझ्या जीवा, स्फुंदू स्फुंदून या देव करी गोष्टी आणि आवडीने मिठी देत असे. बरं म्हटले, मग काय इच्छा आहे तुम्हाला? जर सगळे तीर्थ मी इथंच दाखवले तर जायचं कॅन्सल करताल का? हो म्हणले. ते सोळखांबीमध्ये, आपल्या सोळखांबीमध्ये एक चक्र आहे, त्या चक्रावर जाऊन उभा टाका म्हणले, तुम्हाला सगळं दाखवतो. प्रल्हाद महाराज गेले, चक्रावर जाऊन उभा टाकल्यावर काशी, मथुरा, बद्री, केदार सगळ्या देवाचे दर्शन झाले. आणि मग आता जायचे का? आता घरीच मिळाल्यावर जाऊ कशाला? म्हणले, विठाला विठाला. पण माऊलीची इच्छा म्हणून नामदेवरायाला पाठवलं. सगळे तीर्थ पाहिले, वाद संवाद चालायचा दोघांमध्ये. काशी वगैरे अयोध्या पाहिली, सर्व काही पाहिलं. महाराज आनंद झाला. रघुनाथा ते देखता हर्ष झाला चित्ता, संपली उद्विग्नता मनाची ते. रघुनाथाला पाहिलं. आता त्यांच्या काळात जे राम होते ते वेगळे होते बरं का. रामरायाची जी मूर्ती, ज्ञानोबाराय नामदेवरायांनी जे राम पाहिले ते राम वेगळे होते. ती मूर्ती नाही आता कुठे आहे काय माहीत आपल्याला. नंतर पुन्हा हे राम पाहिले, यांनी त्यावेळेला गेलेलेच होते नाही का, त्या कशामध्ये आपल्या ते पाडताना मंदिर कारसेवक म्हणून नाना गेलेले होते तिकडे. कारसेवक खूप मोठे प्रयत्न केले. काही लोकांनी रामरायाची स्थापना, दादा काही माणसांनी जन्मभर चप्पल घातल्या नाही, काही माणसं मरून गेले, दाढी केली नाही, काही माणसांनी अन्न खाल्लं नाही की राम बसल्याशिवाय आम्हाला काही करायचंच नाही म्हणून. बिचारे तपश्चर्या करून मरून गेले, पण त्यांच्या काळात ते सौंदर्य पाहायला मिळालं नाही. आपण भाग्यवान आहोत की या लोकांनी तरी काहीतरी केलेलं आहे. आपण काहीच न करता हे सुख आपल्याला पाहायला मिळालं की आपल्या दृष्टीपर राम प्रभू सिंहासनावर बसले. याच्या आपल्या एवढं भाग्यवान या जगात कुणी नाही. विठ्ठला. आणि रामाची प्रतिमा अशी आहे दादा की नाना होते बरोबर, आम्ही होतो नानांच्या बरोबर, त्यांच्या मार्गदर्शनाने गेलो होतो. भजन व्हायचं सोबत, काकडा व्हायचा, हरिपाठ व्हायचा, एखादा रामायणाचा अध्याय व्हायचा, काहीतरी व्हायचं गाडीमध्ये बसल्या बसल्या. आणि ते होते मग आमच्याबरोबर. ज्या वेळेला श्री रामप्रभूला पाहण्याची अयोध्येला गेल्यावर बाकीच्या देवदेवतेबद्दल दर्शनं झाले होते, पाहिलेलं होतं, काही उत्कंठा नव्हती मनामध्ये. आणि माझं तुम्हाला माहीत, मी स्थिर तळमळ करत नाही कोणत्या देवाच्या दर्शनाची कशाची काही, पण सोबत होतो. रामप्रभूची बालमूर्ती पाहायची, अंतःकरणामध्ये उत्कंठा निर्माण झालेली होती. आणि ती सुव्यवस्था पाहत 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 ज्या वेळेला रामरायाच्या त्या मंदिरामध्ये प्रवेश केला आणि गर्भगृहामध्ये विराजमान असलेली बालमूर्ती श्रीरामाची पाहिली, तेव्हा असं दिसलं की पांडुरंगात आणि रामात काही फरकच नाही, मूर्तीत सुद्धा नाही. महाराज स्मित हास्य करणारी मूर्ती त्या गोयल नावाच्या मनुष्याने बनवली ना, तो सुद्धा सांगतो की ही मी बनवली, मला माहित नाही. विठ्ठला विठ्ठला. गोयल ज्यांनी मूर्ती बनवली ना ते होते. इतकं सुंदर त्यांनी ते भगवंत, आणि साक्षात रामच आलेले की त्या रामाला पाहिल्यावर आनंद झाला अयोध्येशी आला रघुनाथ. आनंद झाला अयोध्येशी आला रघुनाथ. आनंद झाला अयोध्येशी आला रघुनाथ. अवघा जे जेकार अळिंगिला भरत. अवघा जेकार अळिंगिला भरत. अवघा जे जेकार अळिंगिला भरत. अवघा जे जेकार अळिंगिला भरत. भगवान की आरती करते अक्षरवाणी. भगवान की आरती करते अक्षरवाणी.
यांना विशेष आनंद झाला, नानाला विशेष आनंद झाला. मी पाहिलं त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. नाना रडले रामाला पाहिल्याबरोबर. मी मागे होतो त्यांच्या. मी आपलं निहाळून पाहत होतो, मला काही जाणवलं नाही, मला काही रडू वगैरे आलं नाही. आनंद झाला. राजा रामचंद्र की जय लोक भजन करत होते, मी त्यांच्याबरोबर करत होतो. पण ज्यावेळेला नानांनी रामरायाला पाहिलं तेव्हा यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा आल्या होत्या. ते रडत होते की भगवंताचं ते स्वरूप पाहिल्यावर इतकं समाधान त्यांना झालं, इतका आनंद झाला. आणि ते बाहेर आल्यावर म्हटले, महाराज आता जन्माचं सार्थक झालं. म्हटले आता काही नाही, रामाला पाहण्याची इच्छा होती, सर्व काही पाहिलेले. आज आनंद वाटला, कारण त्यांनी ती कारसेवक म्हणून पूर्वी सेवा केली होती. पुन्हा अखंड अंतःकरणामध्ये धर्माबद्दल निष्ठा आहे बरं का त्यांच्याकडे. आणि म्हणून त्यांना फार आनंद झाला. पुढे मग जसं नामदेवरायाला सुद्धा त्याच प्रचितीवर महापुरुषांना काय झालेलं आहे, आनंद झालेला आहे बघा. सगळी तीर्थयात्रा करून ज्यावेळेला नामदेवराय घरी आले आणि आल्यानंतर तीर्थे करुणी नामा पंढरी आला, जीव लगा भेटला विठोबाशी. हाक मारली, माझी हरणी गुंतली सकवणे. आज आनंद झाला, आजी फिटले माझे घोडे. आनंद झाला. भगवंताला पाहिल्यावर एवढा आनंद व्यक्त केला, मिठी मारली आणि म्हणायला लागले की नामा तीर्थे करुणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा बघा नामदेवराय जसे नेले होते तसे आणून दिली तुम्हाला बघा. भगवंताने हास्य केलं नाही, मिठी मारली आणि नामदेवा यात्रा करून आणलास, काही आणलंस का नाही माझ्यासाठी. आणिला अनुभव सकळ तीर्थाचा, प्रसाद तो साचा हाची आहे दुसरा नाही, हा अनुभव घेऊन आलो. म्हटले नामा कसं वाटतं. देवा स्नानं घडली, नर्मदेचं स्नान घडलं. संध्याकाळ झाली होती आम्हाला जायला, पण नानांनी सांगितलं आपल्याला स्नान करायचे. म्हटले नर्मदेला पुन्हा पुन्हा येणं होत नाही आणि स्नान. त्यावेळेला त्यांनी स्नान केलं, त्यांच्याबरोबर मी केलं. पुन्हा हे यांनी केलं नसतं तर मी केलं नसतं, पण त्यांनी केलं. आता लोक म्हणतील हे महाराज म्हातारे होऊन यांनी केलं आणि हा पोरगा असून हातपाय धुवायलाय. पण काही काही ठिकाणी मला जायची इच्छा नव्हती, पण यांच्यामुळं मी चालायचो. हे ताड ताड पायऱ्या चालत वर जायचे आणि मी आपलं आपलं लोणलं लोंबल्यासारखं यांच्या पाठीमागं चालायचो. विठाला विठाला. मग माझी एकच इच्छा आहे नामा, काय तुम्ही यात्रा करून आलात ना त्याचं मावंद करावं, मावंद करावं अशी माझी अपेक्षा आहे. का परिपूर्ण फलश्रुती मिळत नाही. ब्राह्मणाची सेवा, संताची सेवा, मातृभूमीची सेवा, अन्नदान, भजन, कीर्तन या साधनेच्या द्वारा आपल्याला घडावं अशी माझी इच्छा आहे. म्हटले नामदेवराय म्हणतात, देवा माझ्याकडं काय जीव घालायला, आणि मी आहे की म्हटली काही इच्छा नाही. म्हणून तिथं गोड चरण आहे बघा तीर्थावळीमध्ये, आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण, आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण, आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण, आपुल्या आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण, आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण, आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण, आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण. म्हणून यजमानो देव झाला, म्हणून यजमानो देव झाला, आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण, आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण, आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण, आपुल्या दासाचा सिद्धी न्यायापण.
वंशावळीतलं चरण आहे, आपल्या दासाचा सिद्धी न्याया पणू म्हणून यजमानो देव झाला. आणि ह्याला लागूनच चरण आहे, नामयाच्या पाठी लागावया रज. नामदेव सांग आवतनी म्हटले, आणि आवतनं सांगायला नामदेव आहे पुढं आणि परमात्मा पाठी मागावते. विचारायचं देवा कसं सांगू? चुलीलाच सांग. कसं सांग? चुलीलाच सांग म्हणले आपल्या भाषेत. एकेकाला नको का काही काही आमंत्रण असतात तोंड पाहून घरातलं एकेकाला, काही नात्या गोत्यामध्ये पण आहे. जेवण द्यायचंय ना, कसं कर पूर्ण. भगवान परमात्मा नामदेव म्हणले देवा फजिती करतात बरं का माझी, आमंत्रण सांगायला लावतात आणि पुन्हा सगळ्यांना मारायला. आणि मग सुंदर ब्राह्मणाचं भोजन आयोजन केलं. राही रुक्मिणीनं स्वयंपाक केला. सत्यभामा माता वाढायला रिद्धी आलेल्या होत्या. सुंदर रांगोळ्या काढल्या, जसं आज इथं थाट केलाय ना सगळा थाट. महाराज वस्त्रदान अन्नदान नानांनी सगळं केलेले. दादा उपस्थित आहेत, महाराज येणार आहेत, आता भरत महाराज आहेत, एवढी संत मंडळी इथं जमलेली आहेत. अनेक गावावरून अनेक श्रोते एवढ्या सकाळच्या वेळेला जमलेले आहेत. हे नवल आहे. हो, सुंदर श्रोते, मृदंगाचार्य, गायनाचार्य, त्यांच्या प्रेमामुळं महाराजांचे नातू आहेत वामनदेव महाराजांचे पुढं बसलेले. आणि इष्टदेव आता ही धाकटी पंढरीच आहे ना, मोहगाव म्हणजे धाकटी पंढरी आहे. वामनदेवासारखे संत आहेत आणि परमात्मा पंढरीनाथाचं इथं सोज्वळ स्वरूप. ही तिसरी गादीची परंपरा आहे. म्हणून नानांच्या मनात वस्त्रदान अन्नदान ज्या ज्या काही इच्छा होत्या, आता त्यांचं जीवन असे समर्पित जीवन आहे परमार्थाला. यात्रेमध्ये होते ना, पूजा झाल्याशिवाय, स्नान झाल्याशिवाय, काही झाल्याशिवाय पाण्याचा घोटसुद्धा प्यायचा नाही. कधी 2 वाजायचे, कधी 3. नाना शुगर आहे, काही खावं नाही म्हणे. आपलं जे झाले ते पाहू आपण, ते झाल्यानंतर मग पाहू. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, देव तीर्थ भजन न सांडिती. म्हणून त्यांनी तसं केलं बघा. रस्त्याने काही सोडलं नाही. कोणत्या तीर्थाचं स्नान करायचं, बुटकन जाऊन बुडून यायचे बस प्रत्येक ठिकाणी. आणि अशा प्रकारे मग ब्राह्मण भोजन, सुंदर प्रकारचं वैष्णव भोजन, सर्व काही रांगोळी, अत्तराचे सडे टाकले. आणि नामदेवरायाचं मावंद परमात्मा पंढरीनाथानं केलं. पण आपल्या संप्रदायामध्ये मावंद करण्याच्या प्रथेला देवाची सही आहे, म्हणून हे आपल्याला करावंच लागतं. आणि म्हणून नानांचं हे आज त्याच्यासाठी अभंग निवडलेलं आहे. सकाळचं कीर्तन असल्यामुळं आठवला सहज वासुदेव घेऊ आपण कीर्तनाला म्हणून घेतला. या अभंगाच्या द्वारा महाराज सांगतात की ज्या लोकांना परमार्थाची, हे बघा, परमार्थ करण्याची इच्छा सर्वांना नाही. परमार्थ करण्याची इच्छा होते कुणाला? महाराजांनी वर्णन केलेले की बहुता सुकृताची मनोनी विठ्ठली आवडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. त्याच्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदरी, 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 अनंत जन्मीचे सुकृत पदरी. चिंता हरिमुखी गाता हर परी चिंता, बोला बोला.
परमार्थात येण्यासाठी भाग्य लागतं, पुण्य लागतं. कुणालाही परमार्थात येता येत नाही. आपण मंडपात बसलोत म्हणजे आपण पुण्यवान आहोत. उपजनी करांता ज्ञानात्मवादा, उपजनी करांता ज्ञानात्मवादा, उपजनी रामकृष्ण बेटा कैसे है, रामकृष्ण बेटा कैसा हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, रामकृष्ण करंठा बस झालं. महाराज म्हणतात त्या परमार्थ करण्यास पुण्य लागतं. येणं महत्वाचं आहे परमार्थामध्ये, पण परमार्थात आल्यानंतर टिकणं फार महत्वाचं आहे. येण्याला महत्व नाही, परमार्थ सगळेच करतात. असतेची आ महापरी रिगता ती कोटीवरी, प्राप्तीची पहिलं तिरी विपाईला निघे विरळा पावे मनुष्याणाम सहस्रेषु भगवान सांगतात. हे तसं येण्याला काय, कोणी येतं, डामडोल कुणाचाही होतो 2-4 दिवस, पण शेवटपर्यंत टिकणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी चिरंजीवी पदाच्या 42 ओव्या पाठ कराव्या लागतात. परमार्थामध्ये येत असताना आमच्या जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये असं आहे की चिरंजीवी पदाची परीक्षा झाल्याशिवाय दादा प्रवेश नाही. का नाही? त्याला महाराजकीची अक्कल आली पाहिजे ना. हो, महाराजकीची काय आली पाहिजे, त्याला अक्कल आली पाहिजे. विठाला विठाला आचार दृष्टी कशी असली पाहिजे, वैचारिक सिद्धता, वैचारिक प्रगल्भता कशी मांडता आली पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, याचं तत्वदर्शन 42 ओव्यामध्ये भगवंतांनी उद्धवाला केलेलं आहे. उद्धवा ऐक, चिरंजीव पद पावयाशी आन उपाय नाही साधकाशी, किंचित बोलो निश्चयीशी कळावयाशी साधका. हे ते पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे स्वरूप, नित्य मरण जाणे समीप. ऐका, जीवनाचं जर नियोजन नाही लावता आलं परमार्थिक माणसाला तर वया झाला वेळ लागतच नाही. विठाला परमार्थिक माणसानं परमार्थात प्रवेश करत असताना काही ओझे टाकून दिले पाहिजे. कोणते कोणते सांगतो तुम्हाला. जे लिगाड आहे ना आपल्या डोक्यावर, जे ओझ आहे, पहिलं ओझ जातीचा स्वाभिमान टाकून दिला पाहिजे. लक्ष करून ऐका, सध्या पेटलेला काळ आहे. आता कोणता पेटलेला काळ आहे, पेटलेला. आता वळी पेटले इजणार नाही, पण कुणाची इचली तर म्हणून सांगालोय. विठाला विठाला. हो महाराज ऐका, लक्ष करा. पहिलं ओझ जातीचं हे लिगाड आहे, टाकून द्यावं लागतं, विसरून द्यावं लागतं. याती कुळ माझे याता याती धर्म निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. हे लिगाड आहे, जातीचं ओझ टाकून द्या, अभिमान टाकून द्या, सुंदरपणाचं ओझं टाकून द्या. नाते गोते हे माझं, हा माझा नाही, तो माझा आहे, तो माझा नाही, हे सुद्धा सोडून द्या. ज्यांना परमार्थामध्ये टिकायचं आहे, ज्यांना परमार्थात टिकण्याची इच्छा आहे आणि परमार्थात राहून आनंदानं मरण्याची इच्छा आहे, अशी अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सान्निध्यम, असं जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? अभंगाच्या पहिल्या चरणात परमार्थाची
धरणी मागरे सांडी मागे परते टाकी सांडी मागे परते टाकी आदरे धरणी भगवानाचे तारे देव आदरे देव आदरे सांडी मागे परते वासुदेव नाम जया परमार्थी चाड इच्छा आहे त्यानं सांडावी लिगाड. हे सांगितलेली एवढी लिगाड आहे. जात लिगाड आहे, अभिमान लिगाड आहे, नात्या गोत्याचं ओझ लिगाड आहे, प्रसिद्धीचं ओझ लिगाड आहे. ही प्रसिद्धी सुद्धा लिगाडच आहे महाराज. कुणाला खूप मोठं व्हायची भूक लागलेली आहे. कोणत्याही स्टेजवर माणसं हजरच आहेत महाराज. अरे काही स्टेज निषिद्ध आहेत महाराजाला, तिथं जाऊ नये त्या महाराजाने. पुढाऱ्याची सभा असली तरी जाऊन बसलाय महाराज आला, काही असलं तरी चाललंय. काही काही गोष्टी प्रसिद्धी परांमुख आपल्या जीवनामध्ये आपण असलं पाहिजे, प्रसिद्धीपासून दूर असलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात या मिळेल वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, पण प्रसिद्धीचा हव्यास हा सुद्धा लिगाड आहे. विठ्ठल धनाचा संग्रह लिगाड आहे. धनाचा संग्रह सुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या स्थितीपर्यंत जायला पाहिजे ते कुठंतरी आपल्याला अडकून ठेवत असतो. म्हणून हे सगळं सोडून द्या. तेने सांडावे लिगाड. मग काय करावं? धरोनी भजनाची चाड. जीवनामध्ये भजनाची इच्छा धरावी. सततम कीर्तयंतो माम कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची. हो दुसरं काही नाही. राम कृष्ण ऐशी उच्चारीन नामे 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 नाचे न मी प्रेमे संता पुढे नाचे न मी नाचे न मी पुढे नाचे न मी पुढे नाचे न मी प्रेमे नाचे न मी प्रेमे संता पुढे नाचन में प्रेम नाचे न मी पुढे प्रेमे संता पुढे. पट्टदीप आहे पट्टदीप. नाचे न मी प्रेमे म्हणा बाळू म्हणा. नाचे न मी प्रेमे संता पुढे रे ना रे ना रे या
नाचे नाचेन मी प्रेमे. बस झालं. रामकृष्ण आईशी उच्चारीन नामे नाचेन मी प्रेमे संता पुढे. पण महाराज म्हणतात दुसरं काही नाही, जे लिगाड आहे ते टाकून द्यावं आणि धरुणी भजनाची चाड नित्य नेमानं भजन करावं. सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी शांती क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या या नयन. आणि आपण काय करावं, भजनाची चाड धरून नित्य नेमानं जीवनामध्ये साधना. मग सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम गोके. आता पुढचे चरण भरपूर आहेत. आता महाराजांचं आगमन झालेले आहे, मालक आलेले आहेत. आणि म्हणून आदरणीय श्रद्धेय पूज्य महाराज आणि त्यांची आता थोड्या वेळ सेवा कीर्तनाची होणार आहे. नानांनी सांगितलं, म्हटले आपल्याला माऊंद्याचा कार्यक्रम करायचा आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी तिथं उपस्थित राहायला पाहिजे. म्हटलं काही नाही, दोन्ही कीर्तन एकाच घरचे आहेत, काही चिंता नाही, तसं काही नाही. म्हटलं म्हणून आपण थोडंसं मग करू. म्हणून इथं महाराजांचं आगमन झालेलं आहे, महाराज आलेले आहेत. आता त्यांचं थोडंसं कीर्तन होईल. दादांच्या समोर कीर्तन करण्याचा योग आहे. पूज्यश्री माझे दादासारखं प्रेम श्रद्धा जीवनामध्ये प्राप्त होणं, त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे. आणि म्हणून दादांचा आशीर्वाद आहे, महाराजांची उपस्थिती आहे. श्रद्धे भरत महाराज ही सर्व मंडळी, काका वगैरे आता सर्व अधिकार संपन्न मंडळी जमलेली आहेत. आमचे माधववाद संस्थांचे अध्यक्ष आता आमचे सुधाकर भाऊ यांची उपस्थिती आहे. वामनदेव महाराजांचे नातू ते आलेले आहेत. तुम्हा सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत, मालकाच्या चरणी नमस्कार करून आता हे माईक त्यांच्याकडे सुपूर्त करतो. एकदा भजन करा. बसतो मी ते. आणि म्हणून थोडा तारीख घेताना आळंदीत ठरलं, दिवसभर कुठं हालायचं नाही. म्हणलं सुगीच्या दिवसात बैल बांधून ठेवून जमतंय का? रामकृष्ण पण ठीक नाही म्हणले, काही नाही म्हणलं ठीक आहे. म्हणून आज एकदा भजन करा प्रेमाने. माझी सेवा संपली. विठोबार खुमाई विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, पुंडलिक